समाजाला त्यांनी एकत्र करण्यासाठी कंबर कसली. ज्या वेळेला ते कार्यरत होते, संघटना सुरू करत होते, परिवाराकडे त्यांचं दुर्लक्ष झालं असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांना त्यावेळेला मिस करायचे. हो, खूप. माझे वडील म्हणजे ह्या कामासाठी सकाळपासून जायचे. ते आम्हाला फक्त सकाळी दिसायचे आणि रात्री दिसायचे. माझी बहीण तर छोटी होती, तिला तर कधीच वडील दिसायचे नाहीत, कारण ती झोपलेली असताना ते बाहेर जायचे आणि ती झोपायची तेव्हा ते घरी यायचे. येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे तुम्ही प्रदीपजींच्या मागे उभे राहणार आहात? त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार, एक बहीण म्हणून आणि एक महिला अध्यक्ष, अग्रसेनची महिला अध्यक्ष म्हणून. कारण साळवी साहेबांचं जे मत होतं की आपली लोक आपसातच भांडत होती, म्हणजे बाहेरच्यांची गरजच लागत नव्हती, की एखाद्याला पुढे मागे खेचण्यासाठी बाहेरच्यांची गरज नव्हती लागत. कुटुंबातलेच लोक एकमेकाला पाठी खेचत होते. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांच्या निधनानंतर आता आगरी सेना प्रमुख अध्यक्षपदी प्रदीप साळवी यांची नेमणूक झालेली आहे. माझ्यासोबत यावेळेला आगरी सेनेच्या महिला अध्यक्ष आहेत मनीषा पाटील. काकी, लहानपणापासूनच तुम्ही साळवी साहेबांसोबत काम केलात, त्या आठवणी कशा होत्या तुमच्या? आठवणी तर खूप आहेत. साळवी साहेबांनी या समाजासाठी जे केलंय ते मला वाटतं आजपर्यंत कुठल्याच नेत्याने केलं नाहीये. लहानपणी जेव्हा ते म्हणायचे आम्हाला की मी आगरी सेना काढतो, या लोकांना, माझ्या समाजातल्या लोकांना जी बाहेरची लोक वापरून घेतात, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी मी आगरी सेना काढतो, तेव्हा आम्ही त्यांना म्हणायचो तुम्ही या भांगडीत पडू नका, कारण ही लोक सुधारण्यातली नाहीयेत. तर ते म्हणायचे कोणीतरी प्रयत्न करायला पाहिजे आणि तो मी करतोय. आणि मी तर तेव्हापासूनच, लहान असल्यापासूनच त्यांच्या बरोबरीने आहे. त्यांची दौरे चालायचे, घरच सर असायचे, आणखी बरीच मंडळी असायची जी रात्रीपर्यंत त्यांच्या सोबत जाऊन काम करायचे आणि रात्री जेवायला घरी यायचे. तेव्हा ते मला म्हणायचे की बघ आगरी सेनेचा कसा दौरा चाललेला आहे आणि लोक कशी आपल्याला प्रतिसाद देत आहेत. त्याच्यानं ऐकून खूप बरं वाटायचं. पण मी पडद्यामागे होते आणि आता 5-6 वर्षा जास्त वर्ष झाली मी आगरी सेनेची अध्यक्ष, महिला अध्यक्ष झाली. पण पडद्यावर येऊन मी पाहिलं की खरंच आपल्या समाजातल्या महिलांनाही तेवढाच अन्याय होतो. तो अन्याय दूर करण्यासाठी त्यांची जी दूरदृष्टी होती, त्यांनी मुलींसाठी, म्हणजे आमच्या समाजातल्या मुलींना शिक्षणही घेण्याची मुभा नव्हती, त्याच्यासाठी त्यांनी स्वतः शाळा काढली आणि मुलींच्या शिक्षणासाठी जे प्रयत्न केले ते सांगण्यासारखे नाहीयेत. इतकं झटून आणि महिलांच्यावर होणारे अन्याय, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी जे जे काही कार्य केले ते खेड्यापाड्यातल्या महिलांना एकत्र करून बचत गट वगैरे सगळं काही आगरी सेनेच्या मार्फत त्यांनी केले. त्याच्याबद्दल तर मी बोलणं खूपच उणव ठरेल, कारण इतके त्यांचं महान कार्य आहे आणि आज महिलाही तेवढ्याच आपुलकीने त्यांना मान देतात. आज त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे जे संस्कार आहेत, त्यांनी जे आम्हाला सांगून ठेवले, त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या पुढे घेऊन त्यांच्या विचाराने चालण्याचा मी तर माझा आगरी सेनेचा महिला करणं मी नक्कीच प्रयत्न करीन आणि त्याच्यात यश देव. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि त्यांच्याकडे आशीर्वाद मागते की मी या कार्यात सक्षम होऊ शकेन. साहेब एक मोठे नेते होते. आगरी समाजाला त्यांनी एकत्र करण्यासाठी कंबर कसली. ज्या वेळेला ते कार्यरत होते, संघटना सुरू करत होते, कुठेतरी परिवाराकडे त्यांचं दुर्लक्ष झालं असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांना त्यावेळेला मिस करायचे. हो, खूप. माझे वडील म्हणजे ह्या कामासाठी सकाळपासून जायचे. ते आम्हाला फक्त सकाळी दिसायचे आणि रात्री दिसायचे. माझी बहीण तर छोटी होती, तिला तर कधीच वडील दिसायचे नाहीत, कारण ती झोपलेली असताना ते बाहेर जायचे आणि ती झोपायची तेव्हा ते घरी यायचे. माझा संबंध जास्त त्यांच्याशी होता. आज ते नाही आहेत, त्याची उणीव मी कधीच कोणी भरून काढू शकत नाही. त्यांनी जे समाजासाठी केलं आणि जे संस्कार त्यांनी आमच्यावर केले, ते संस्कारच आपल्या समाजावर व्हावे असं मलाही वाटतं. कुठेतरी महिलांनी आणि आपल्या समाजातल्या मुलांनी चांगल्या विचाराने पुढे येऊन आपल्या समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. हे जे त्यांचे विचार आहेत तेच विचार प्रत्येकाने घ्यावे असं मला वाटतं. आज प्रदीप साळवी यांची आगरी सेना प्रमुख पदी निवड झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे तुम्ही प्रदीपजींच्या मागे उभे राहणार आहात? त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार, एक बहीण म्हणून आणि एक महिला अध्यक्ष, आगरी सेनेची महिला अध्यक्ष म्हणून. कारण
साळवी साहेबांचं जे मत होतं की आपली लोक आपसापसातच भांडत होती, म्हणजे बाहेरच्यांची गरजच लागत नव्हती, की एखाद्याला पुढे मागे खेचण्यासाठी बाहेरच्यांची गरज नव्हती लागत. कुटुंबातलेच लोक एकमेकाला पाठी खेचत होते. त्यांचा तो विचार होता की भावाभावांमधलं भांडण दूर करून आपले कुटुंब आणि आपला समाज कसा पुढे घेऊन जाता येईल त्यासाठी ते झटले. आणि मला वाटतं 80% काम त्यांनी केलंय, 20% उरलंय ते आपल्याला करायचं आहे. आणि मला वाटतं माझी महाराष्ट्राची कमिटी आणि माझे सर्व जाती बंधू, समाज बंधू हे त्याच्यात मध्ये सक्षम आहेत आणि आम्ही त्याच्या प्रदीप साळवींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तुमच्यावरती साहेबांचं खूप प्रेम होता. ज्या दिवशी जलसार या ठिकाणी कार्यक्रम झाला त्या दिवशी साळवी साहेब आणि तुम्ही एका मंचावरती होतात. हो, ते क्षण तर कधीच आयुष्यात विसरू शकणार नाही मी. वाटलंही नव्हती का ते त्यांचं भाषण अखेरचं ठरेल, पण मी खूप नशीबवान आहे की त्यांच्या सोबतचा तो सहवास मला लाभला. अगदी अगदी मन भरून येत आहे त्यांचे विचार. ते म्हणाले स्टेजवर, जेव्हा सर्वांना कोणी ऐकलं असेल नसेल मला माहित नाही, पण जेव्हा सगळ्यांना पद देत होते, त्यांचा सत्कार करत होते, तेव्हा ते म्हणाले कोणीतरी पाठीवर ठाम देणारं पाहिजे की आपल्या लोकांना पुढे जाण्याची उम्मीद होईल. आणि मला वाटतं खरंच ते कार्य आता प्रदीप साळवींनी करायला पाहिजे की आपल्या समाजातल्या तरुणांना जे खूप पुढे जात आहेत त्यांच्या पाठीवर ठाम देण्यासाठी तसा त्यांचा हात होता तसा त्यांनी ठेवायला पाहिजे. आणि मला वाटतं तो ठेवेल आणि आम्ही त्यांना ती सद्बुद्धी देईल असं मला वाटतं की त्यांनी त्यांचं कार्य पुढे न्यावं. धन्यवाद. तर ह्या होत्या मनीषा काकी, ज्या राजाराम साळवी यांच्या कन्या आहेत. आता आगरी सेनेची पुढची धुरा जी आहे ती प्रदीप साळवी सांभाळणार आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज